नमस्कार. आज आपण भेंडीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी कुरकुरीत अशी भेंडी कशी बनवायची हे बघूया. पाहू शकता तुम्ही इथे आपली भेंडी किती छान अशी कुरकुरीत झाली येते. भेंडी बनवण्यासाठी मी इथे भेंड्या घेतल्यात आणि ह्या भेंड्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात एका कपड्याने. ह्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. हे बघा, देठाची बाजू आणि समोरची बाजू कट केली आहे आणि याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत एका भेंडीचे उभे या पद्धतीने. इथे आपण याच पद्धतीने सगळ्या भेंड्या कट करून घेणार आहोत. ही भेंडी खायला खूप चविष्ट लागते आणि अगदी कुरकुरीत होते. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देखील अशा पद्धतीने भेंडी बनवून देऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीची मोठी भेंडी असेल तर ती मधून कट करून घ्यायची आहे. या पद्धतीने 30 भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांसाठी ही भेंडी बनवून देऊ शकता. हे पहा, मी इथे पूर्ण भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे. हे पहा, इथे मी एका भांड्यात काढून घेतली आहे. यात आपल्याला छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे. 2 चमचे तांदळाची पिठी घालायची आहे, म्हणजे छान असे कुरकुरीत होते. तिखट घातले, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. पाव चमचा हळद घातली आहे, जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्ही इथे आमचूर पावडर देखील घालू शकता. मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे आणि हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न घालता. हे पहा, हे असं मिक्स केल्याने याला पाणी सुटेल. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे पहा, मी हे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि यावरती आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे याला पटकन असं पाणी सुटेल. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत आणि ह्या भेंडीला छान असं पाणी सुटलं आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आहे. आणि आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. तेल देखील आपलं तापलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये ही भेंडी सोडून घ्यायची आहे मोकळी करून. आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. हे पहा, मी इथे तेलामध्ये ही भेंडी सोडून घेतली आहे. पलटी करायची आहे. खायला अगदी छान अशी खमंग लागते. पाहू शकता तुम्ही इथे आपली भेंडी किती छान झाली, इथे एकदम मस्त. हे पहा, इथे आपली भेंडी तळून झाली आहे. काढून घ्यायची. आणि हे बघा, किती छान मस्त कुरकुरीत झाली आहे. रंग बघू शकता तुम्ही किती छान आलाय ते. आणि मी इथे राहिलेली भेंडी याच पद्धतीने तळून घेणार आहे. हे पहा, इथे मी पूर्ण भेंडी तळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता, तयार आहे मस्त अशी कुरकुरीत भेंडी. हे पहा, अगदी छान अशी कुरकुरीत झाली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.